नमस्कार मंडळी, मी युट्यूबर वीरेंद्र. मी एका नवीन ठिकाणी आलो तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. सकाळी मी लवकर उठून गेलो कॉलेजमध्ये पेपर होता. पेपर दिला तर संध्याकाळी मी निघालो पन्हागडच्या दिशेने. पन्हागड कोल्हापूर पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्याचप्रमाणे समुद्र सपाटीपासून 977.2 किलोमीटर उंचीवर आहे. बोलता बोलता अर्धा रस्ता मी पार केला होता. इथं रस्ता खूप नवीन झाल्यामुळे रस्ता पण म्हणजे खूप चांगला आहे इथला आणि खूप लगेच पुसतोय. आणि पन्हाच्या खाली घाटावर आपण जाताना रस्ता इथं रस्त्याचं काम चालू आहे. कृपया तुम्ही इथं बघून या. गाडी स्त्री पण शक्यता असतोय. आणि बरोबर मी अर्धा तासानंतर आम्ही पन्हागडच्या इथं पोहोचलो. पन्हाच्या पायथ्याशी इथं किल्ले पन्हागड इथं लिहिलेलं आहे. इथं आपण फोटो काढायला थांबलेलो आहोत. जे फोटो वगैरे काढला म्हणजे निघालो पुढच्या प्रवासाला. ट्रॅकिंग बी खूप करायचं आहे आपल्याला. आम्ही ट्रॅकिंग पुढे निघतात तर लगेच इथं पाऊस पडला तर आम्ही थोडं थांबलो. इथं पुढे गेलो या चौकामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा इथं उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याजवळ आम्ही जरा थांबलो इथं आणि जरा व्हिडिओ शूटिंग वगैरे केली. तिथून पुढे निघालो पुढच्या प्रवासाला. आम्ही आता गाडी थांबलो आणि पुढे गेल्यावर इथं बोट लावलेला आहे बाहेर. या किल्ल्याला मेन 3 दरवाजे आहेत. आपण माहिती संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर आपण पाहूया. तर तुम्ही फॉलो केलं असेल की आपल्या म्हणजे इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आपण पन्हागड किल्ल्यावर आलोय. इथं वातावरण इतकं खतरनाक आहे. निसर्गरम्य आहे की नाही काय सांगू नका. तुम्ही आले तर नक्की आपल्या कोल्हापुरातील पन्हागड किल्ल्यावर नक्की भेट द्या. इथं महाराजांचा इतिहास तुम्ही जाणून घ्या. खूप चांगल्या प्रकारे गडाचा निर्मिती केलेला आहे. या किल्ल्याच्या पश्चिम दरवाजाच्या बाहेर इथं छोटा पाईप लावलाय आणि पाईपमध्ये डोंगरातून पाणी येत असं मला वाटतं आणि गार पाणी पण आहे. आणि दुर्दैव असा आहे की इथं कचरा टाकतात इथं येणारी फिरणारी लोक. खूप इथं दुर्दैव म्हणावं लागेल. प्लीज असं करू नका. आपला महाराजांचा किल्ला राजा भोज यांनी 1178 ते 1209 मध्ये बांधला आहे व हा डेक्कन किल्ल्यामध्ये सर्वात मोठा किल्ला मानला जातो. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांनी आठवण करून देणारा हा पन्हाळा एक ऐतिहासिक किल्ला आहे व सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांना पन्हाळगडाला 4 महिने वेढा घातला होता. आणि पावसाच्या रात्री वेड्यातून सुटून शिवाजी महाराज विशाळगडाकडे रवाना झाले. सिद्धी जोहरने त्याचा पाठलाग केला व तेव्हा वीर जोहरला पावनखिंडीमध्ये अडवून शिवाजी महाराजांना त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचले. परंतु वीर बाजीप्रभू देशपांडे येथे दारास तीर्थ पडले व मरण पावले. या इमारतीमध्ये अशाच प्रकारची आणखी एक इमारत आहे. त्याला सज्जाकोटी म्हणतात. 1500 AD मध्ये ही इमारत आदिलशहाने यांनी बांधली. शिवाजी महाराज व यांचा पुत्र संभाजी महाराज यांनी या कैदीमध्ये घातले होते व योग्य संधी मिळताच यातून शिवाजी महाराजांचं अस्तित्व हे मात्र आपल्याला जाणीव होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आहे की यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड, रायगड आणि शिवनेरी येथे त्यांना आपले लहानपण घालवले. व पन्हाळा एक असा गड किल्ला आहे की जिथे शिवाजी महाराजांनी फक्त आम्हाला मोठ्या प्रमाणात भूक लागलेला होता. आम्ही गेलो मातोश्री नाश्ता सेंटरमध्ये आणि तो प्रसिद्ध म्हणजे आपला झुणका भाकर आहे. झुणका भाकरचा प्राइस आहे फक्त 50 रुपये. यामध्ये भाकर, झुणका, दही, करडा, कांदा आणि लोणचे असतो. खूप खतरनाक होता आणि चव पण एक नंबर होतं. कधी आलं इथं नक्की मातोश्री नाश्ता सेंटरला भेट द्या.